Very good evening, one and all. This is the first session of the new emerging day. And today we are just going to cover the part of like. Of that is called as like. Use of like. लाईकचा वापर कशासाठी होतो सांगा मला. आवडणे. आवड नाही या अर्थाने होतो. अगदी बरोबर आहे. राईट. पण लाईक मधल्या काही टेक्निकल गोष्टी या आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत. राईट. याच्यामध्ये नेमकं एस कुठे लागतं, एस का लागत नाही, काय करायचंय, डू नॉटचा वापर कशासाठी होतो, डज नॉटचा वापर कशासाठी होतो, हा टेक्निकल पार्ट आपण थोडासा शॉर्ट मध्ये पाहून घेऊया. आणि मग त्याच्यावरती आपण काही वाक्यरचना देखील प्रॅक्टिस म्हणून पाहणार आहोत. जस्ट लुक ॲट हिअर दॅट. Right. Are you getting my screen? येस सर. Yes, fine. Look at here. What is the use of like? प्रॉपर पद्धतीने बघून घ्या. राईट हँड लेफ्ट हँड साईडला तुम्हाला आयुर्वेदे साठी आपण लाईकचा वापर करताना खाली दाखवलाय. आणि राईट हँड साईडला बघा, ही शी इट रामासाठी आपण लाईक्सचा वापर करतो. इथे आपण एस एक्स्ट्रा लावतो. एस. मला आंबा आवडतो, आय लाईक मँगो. परंतु त्याला आंबा आवडतो साठी आपण ही लाईक्स मँगो असं वापरतो. मीन्स यस आणि चा जो हे आहे प्रत्यय, तो आपण इथे एक्स्ट्रा लावतो. आयुर्वेदे असेल तर फक्त लाईक, परंतु ही शी इट रामाला लाईक्सचा वापर केला जातो. निगेटिव्ह वाक्य करत असताना मात्र लक्षात ठेवा की आयुर्वेदी आलं तर आपण डू नॉट लाईकचा वापर करतो. आणि ही शी इट रामासाठी आपण डज नॉट लाईकचा वापर करतो. इथे आपण यसचा प्रत्यय निगेटिव्ह आणि क्वेश्चन करत असताना अजिबात लावत नाही. राईट. आयुर्वेदी असेल डू नॉट लाईक, डज नॉट लाईक. क्वेश्चन करत असताना आपण आयुर्वेदी असेल डूचा वापर हा वाक्याच्या सुरुवातीला करतो. आणि ही शी इट रामा असेल तर आपण डजचा वापर सुरुवातीला करतो. म्हणजे निगेटिव्ह आणि क्वेश्चन करत असताना लक्षात ठेवा नेहमी डज नॉट किंवा डजचा वापर ही शी इट रामासाठी व्हायला पाहिजे. आणि आयुर्वेदेसाठी डू नॉट किंवा डूचा वापर व्हायला पाहिजे. निगेटिव्ह वाक्य करत असताना एस आणि ईएसचा प्रत्यय कुठेही लागत नाही. फक्त अफर्मेटिव्ह वाक्य करताना ही शी ड्रामासाठी आपण लाईक्सचा वापर करू शकतो. एवढा एक साधा फरक फक्त आपल्याला लाईकच्या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. बाकी लाईकची वाक्य खूप सोपी असतात वापरण्यासाठी. आपण एकमेकांना विचारत असताना देखील याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतो. तो कसा करायचा आहे तोही मी आज तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. पहिले फक्त एवढा पाठ लिहून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे पुढे नोट्स म्हणून हा राहील. लिहिणं झालं की मग मला सांगा. कळालं नाही तर परत परत विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु समजून घ्या. ओके.
लाईक म्हणजे आवडणे. आय यू विथ असेल तर लाईकचा वापर करायचा. ही शीट आम्हाला लाईक्सचा वापर करा. व्हिडिओचं इंटरप्शन कसं करताय आज? चलो फाईन. झाले लिहून? एक मिनिट सर. हा, लिहून घ्या प्रॉपर, काही हरकत नाहीये. झालंय सर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. बघा इथं काही वाक्य दिली आहेत मी तुम्हाला. एखादी वाक्यरचना कशा पद्धतीने डेव्हलप होते त्यामध्ये, किंवा याच्यामध्ये टू चा वापर कसा केला जातो. आय लाईक क्रिकेट हे साधं वाक्य झालं. पण आय लाईक टू प्ले क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडतं. आय लाईक टू सी क्रिकेट, मला क्रिकेट पाहायला आवडतं. म्हणजे बघा इथे लाईक आणि प्ले हे दोन क्रियापद एकत्र आलीत म्हणून त्याला टू नी जोडलंय आपण. जसं मला पाणीपुरी आवडते, आय लाईक पाणीपुरी. पण मला पाणीपुरी खायला आवडते असं जर म्हटलो आपण, तर आय लाईक टू ईट पाणीपुरी असं म्हणू. मला कंपनी आवडते, आय लाईक कंपनी. पण मला कंपनीत काम करायला आवडतं, आय लाईक टू वर्क इन कंपनी. याला टू ने इंटिग्रेट करतो आपण. निगेटिव्ह करताना बघा, आय डू नॉट लाईक क्रिकेट, मला क्रिकेट आवडत नाही. आय डू नॉट लाईक टू प्ले क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडत नाही. आणि टू हे इथं काय म्हणून वापरलं जातं, तर टू हे इथं इन्फिनिटिव्ह म्हणून वापरलं जातं. काय म्हणून वापरलं जातं? इन्फिनिटिव्ह म्हणून. म्हणजे काय, तर त्या टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप लावायचं असतं. दुसरं आणि तिसरं रूप लावायची गरज नाही, हे लिहून ठेवा. टू ज्या ज्या ठिकाणी येणार तुमच्या इथे, त्या टू नंतर कधीही क्रियापदाचं दुसरं तिसरं चौथं रूप लावायचं नाही, फक्त पहिलं रूप लावायचं. कारण टू हे इन्फिनिटिव्ह म्हणून वापरलं जातं. आता एवढं डोक्यात ठेवू नका की इन्फिनिटिव्ह वगैरे काय कसं कसं, कारण आपल्याला तो एमपीएससी ची परीक्षा काही आपल्याला द्यायची नाही. आपल्याला फक्त जनरल कम्युनिकेशनचा पार्ट म्हणून याला शिकायचं आहे. कारण खूप खोलात जर गेलो तर मग आपल्याला अजून काही वेगळे अर्थ लागू शकतात. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत? येस सर. एवढाच लाईकचा वापर खूप प्रॉपर पद्धतीने तुम्हाला जर समजला, तर यू कॅन डेफिनेटली स्पीक ऑर आस्क द क्वेश्चन विथ द कन्सेप्ट बाय युझिंग द कन्सेप्ट लाईक. राईट. अजून एक ताई आपली जॉईन होते, एकच मिनिट. मी तुम्हाला काही वाक्य विचारतोय तोपर्यंत लाईक या कन्सेप्टला घेऊन तुमच्यासमोर नोट्स ओपन ठेवा. वाक्य चुकायला नको याची काळजी घ्या फक्त. राईट. पहिले मी प्रज्ञा मॅडमला काही प्रश्न विचारतोय. प्रज्ञा मॅडम, मला पावभाजी आवडते. आय लाईक पावभाजी. मला पावभाजी खायला आवडते. आय लाईक इट पावभाजी. आय लाईक टू ईट पावभाजी. आय लाईक टू इट पावभाजी. राईट. मी काय सांगितलं, लाईक आणि खाणे म्हणजे आवडणे आणि खाणे याच्यामध्ये जर जोडायचं असेल तर टू नी जोडायचं असतं. टू.
ओके. हा तनुश्री, गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग, व्हेरी गुड इव्हनिंग. आजपासून रेग्युलर जॉईन करायचं, आलं लक्षात? ओके सर. हा शार्प 8 वाजेपासून पुढे 9, 9:15 वाजेपर्यंत, ठीक आहे? सर ओके ओके राईट. आतापर्यंत 2 दिवसामध्ये जे काही कन्सेप्ट झालेत हे मी तुला व्हिडिओ पाठवून देतो बेटा. हा प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ बघून घे, म्हणजे तुला उद्याच्या सेशनला जॉईन करायला प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे? फाईन. चला प्रज्ञा मॅडम, नेक्स्ट क्वेश्चन. मला पावभाजी बनवायला आवडते. आय लाईक पावभाजी. आय लाईक टू मेक पावभाजी. अगदी बरोबर आहे. मला पावभाजी विकायला आवडते. सांगा आता. विकनेला काय म्हणतात? सेल, SELL लिहून घ्या. हा ओके. SELL सेल म्हणजे विकणे. हा आय लाईक आय लाईक टू सेल पावभाजी. राईट. मला पावभाजी खाऊ घालायला आवडते. खाऊ घालायला. हम्म, खाऊ घालण्याला काय शब्द खाऊ आहे? हा तेच आठवण नाही. खाऊ घालण्यासाठी फीड शब्द आहे. FEED फीड. FEED. FEED फीड. सांगा. आय आय लाईक टू आय लाईक टू फीड पावभाजी. राईट, अगदी बरोबर आहे. पुढचे वाक्य प्रज्ञा प्राजक्ता मॅडम तुमच्यासाठी विचारतोय. राईट. पुढचं वाक्य आहे तुमच्यासाठी. मला निबंध लिहायला आवडतो. आय लाईक टू राईट. निबंधला काय म्हणतात सर? एसे लिहून घ्या. ESSAY. ई ESSAY. SESSAY एसे. एसे म्हणजे निबंध. हा. आय लाईक टू राईट एसे. एसे राईट. ओके. नेक्स्ट मॅडम. मला फुटबॉल खेळायला आवडत नाही. मला फुटबॉल आय आय डू नॉट लाईक टू प्ले फुटबॉल. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य. मला इंग्रजी बोलायला आवडतं. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. राईट. ओके. 2 वाक्य मी इंग्रजीमध्ये विचारतो, तुम्ही मराठीत सांगा. आय डू नॉट लाईक टू लाय. मला खोटं बोलायला आवडत नाही. राईट. ओके. डू यू लाईक टू स्पीक जर्मन. तुम्हाला जर्मन बोलायला आवडेल? आवडतं का? आवडतं का? राईट. ओके. तनुश्री, तुला काही वाक्य विचारण्याचा प्रयत्न करतो बाळा, सांगण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कर, नाही जमलं तरी टेन्शन घेऊ नको. सांग. मला आंबा आवडतो. आय लाईक मँगो. मला खरबूज आवडत नाही. आय डोंट लाईक खरबूजला काय म्हणतात? हे सर मला हं? आठवलं सरळ बस व्यवस्थित. सगळ्यांची व्हिडिओ बघ कशी दिसतात व्यवस्थित. हा पुढे सर, थोडस खुर्ची पुढे घे, नाही तर मोबाईल जवळ घे, काहीतरी कर असं छान. हा असं व्यवस्थित कॉन्फिडेंटली बसायचं, असं टेन्शन नाही घ्यायचं. राईट. हा चला, खरबूजला काय म्हणतात सांगा दोघी जणी. प्रज्ञा मॅडम, तुम्ही दरवेळेस खरबूज खरेदी करून घरी घेऊन जाता. मल्क मेलन. मस्क मेलन. मस्क MUSK. मस्क मेलन. MELON. लिहून घ्या. मस्क MUSK. मस्क मेलोन MELON. मस्क मेलन म्हणजे खरबूज. चला सांगा मग. मला खरबूज आवडत नाही. आय डोंट लाईक मस्क मेलन. राईट. ओके. पुढचं. तुझ्या भावाचं नाव काय? व्यंकटेश. हा. व्यंकटेशला अंजीर आवडतं. व्यंकटेश लाईक अंजीर. अंजीरला काय म्हणतात सांगा प्रज्ञाताई. आता सर मी सगळे फळच पाठ करते आता. हा सांगा. नेम इट. फिग FIG. फिग म्हणजे अंजीर.
Venkatesh do not like a pig. व्यंकटेशला डू नॉट लागतं की डज नॉट लागतं? Does not. हा, व्यंकटेश डज नॉट लाईक फिग, FIG, फिग म्हणजे अंजीर. ओके, हा बोल ना बाळा. एखाद्या वेळेस आठवत नाही सर. हा, एखाद्या वेळेस आठवत नाही, राईट, काय हरकत नाही. त्यासाठीच मग आपलं क्लास कशासाठी जॉईन करतो आपण? रिकॉल करून घेण्यासाठी. ठीक आहे. हा, माझं बाबांशी बोलणं झालं, सकाळीच आले होते बाबा इथे संभाजीनगरला, त्याच्यामुळे बाबांना म्हटलं आता तिला जॉईन करायला सांगा. मी बोललोय बाबांशी. ठीक आहे, फाईन बेटा, आता रोज जॉईन करायचं. हा, आणि तू जे काही शिकली ना ते दादाला शिकवायचं तुझ्या व्यंकटेशला. आलं लक्षात? राईट, गुड. दुसऱ्याला शिकवलं की मग आपल्याला जास्त लक्षात राहतं. लाईकची वाक्य आता तुम्हाला मी फक्त प्रॅक्टिस म्हणून काही वाक्य विचारली आहेत. आता जनरल कम्युनिकेशन मध्ये लाईकचा वापर कसा होतो? तर त्यामध्ये लक्षात ठेवा नेहमी व्हॉट, राईट, विच, व्हेन अशा WH वर्डला आपण इंटिग्रेट करून लाईकच्या वाक्यरचना जनरल कम्युनिकेशन वापरल्या जातात. जनरल कम्युनिकेशन मध्ये आपल्याला लाईकचा कन्सेप्ट या सगळ्या WH वर्डला घेऊन वापरता येऊ शकतो. जसे एक्झाम्पल लिहून घ्या. विच इज युअर फेवरेट कलर? विच इज युअर फेवरेट कलर भले आपले आता WH वर्ड झालेलं नाहीये, पण आपल्याला विचारताना कामाला येऊ शकतो. विच इज युअर फेवरेट कलर? तुमचा आवडता रंग कोणता? नेक्स्ट, व्हॉट डू यू लाईक टू डू? व्हॉट डू यू लाईक टू डू? तुम्हाला काय करायला आवडतं? राईट. व्हेन डू यू लाईक टू कम विथ मी? व्हेन डू यू लाईक टू कम विथ मी? तुला माझ्यासोबत यायला कधी आवडतं? कधी आवडेल? व्हेन डू यू लाईक टू कम विथ मी? ओके. बियॉन्ड दॅट, याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की साध्या साध्या वाक्यरचना कशा विचारल्या जातात बघा. डू यू लाईक टू कम विथ मी? तुला माझ्यासोबत यायला आवडेल का? डू यू लाईक टू कम विथ मी? डू यू लाईक टू कम विथ मी फॉर मूवी? तुला माझ्यासोबत चित्रपटाला यायला आवडेल? डू यू लाईक टू कम विथ मी फॉर मूवी? मला माझ्यासोबत चित्रपटाला यायला आवडेल का? डू यू लाईक टू ईट पावभाजी? तुम्हाला पावभाजी खायला आवडते का हो? असं आपण आपल्या घरच्या व्यक्तींना, मित्राला, मैत्रिणीला, आईला, वडिलांना, मुलांना विचारू शकतो. राईट. डू यू लाईक स्पिनॅच? तुला स्पिनॅच आवडतं का? और डू यू लाईक पनीर? डू यू लाईक पनीर और स्पिनॅच? तुला पनीर आवडतो की पालक आवडतो? असं आपण विचारू शकतो. डू यू लाईक अमूल आईस्क्रीम और डू यू लाईक मेल्ट अँड मेलोन आईस्क्रीम? तुला अमूलचं आईस्क्रीम आवडतं की मेल्ट अँड मेलोनचं आवडतं? असं आपण कोणाला तरी विचारू शकतो. राईट. विच फ्लेवर ऑफ आईस्क्रीम डू यू लाईक? तुम्हाला कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम आवडतं? आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत, आता आईस्क्रीम सुरू होणार. मग विच इज युअर फेवरेट फ्लेवर ऑफ आईस्क्रीम किंवा विच फ्लेवर ऑफ आईस्क्रीम डू यू लाईक? असं आपण विचारू शकतो. आलं लक्षात? थोडक्यात काय, डू यू लाईक धिस, डू यू लाईक दॅट, कारण समोरच्या व्यक्तीला आपण विचारतोय तुला हे आवडतं का आणि तुला ते आवडतं का. त्यावेळेला आपण डू यू लाईक हे कॉमन वापरतो, है ना. डू यू लाईक टू सी द मूवी? तुला चित्रपट पाहायला आवडतो का? डू यू लाईक टू वॉच न्यूज? तुला बातम्या ऐकायला आवडतात का? डू यू लाईक टू ईट कचोरी? तुला कचोरी खायला आवडते का? या पद्धतीने आपण विचारू शकतो. पण याच्यामध्ये कॉमन काय असतं? डू यू लाईक. मग या शब्दरचनेला घेऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापरता यायला पाहिजे. आपण ग्रामर नाही शिकत आहे, लक्षात ठेवा. आपण ग्रामरच्या कन्सेप्ट पाहतोय, फक्त बोलण्यासाठी कशा वापरतात तेवढ्या.
कारण नुसतंच ग्रामर शिकलं आणि नुसतंच जर एक्सरसाइज सोडवत बसल्या तर आपल्याच्यानं काही इंग्रजी येणार नाही. पण प्रॅक्टिकल युटिलिटी जेव्हा शिकू ना आपण, जेव्हा प्रॅक्टिकल वापरू ना, तेव्हा मजा येणार आहे. येस सर, आज लाईकचे 5-50 वाक्य वापरून झाले माझे. आणि हे होणं अपेक्षित आहे. प्रज्ञाताई, Yes, जेव्हा हे sir. होईल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की सर काल झालेला पार्ट आज वापरला, परवा झालेला पार्ट आज डबल वापरला, तेरवा झालेला पार्ट आज सगळ्याच वापरला. आणि मग आपल्याला लक्षात येईल की अरे मला कन्स्ट्रक्शन जमायला लागलेत, मी आता टॉपिकवर लिहायला लागलेत आणि मी आता हळूहळू बोलायला पण लागले. ओके, आलंय लक्षात? हम्म. पुढच्या कन्सेप्ट वर जायचं, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची, जायचं पुढच्या concept वर. जायचं पुढच्या कन्सेप्ट वरती. चलो फाईन. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाईक ही संकल्पना खूप प्रॉपर पद्धतीने समजून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचा वारंवार सराव करा आणि जनरल कम्युनिकेशन मध्ये याचा वापर मी सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ 100% येत राहतील. थँक्यू व्हेरी मच.